गद्दनंगा कुठून Once more! गद्दनंगा कुठून जय शिवराय मित्रांनो, तर आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी आज आपल्याला कॅपकटची गरज लागणार. मी आज जे काय तुम्हाला टेलिग्रामवरती जे काय कॅपकट दिलेलं आहे ते तुम्ही यूज करून बघायचं आहे. तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तरी नाही झाला तर तुम्हाला आय बटनवरती एक व्हिडिओ बघायला मिळून जाईल. त्यावरती जाऊन जे काय आपला व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघायचा आहे. ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमचा जे काय प्रॉब्लेम असेल कॅपकटचा तो पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जे काय आपलं कॅपकट आहे ते ओपन करायचे. असं अगोदर तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचे. ओके, तर मी VPN बघू शकता तर UKचं सर्व्हर कनेक्ट केलेलं आहे. तर कनेक्ट करून घ्यायच्यानंतर तुम्हाला कॅपकटला ओपन करायचं आहे. कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. ते न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो मी एक तुम्हाला बीट मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर फोटोच्या ऑप्शनवरती जायचं आहे. फोटोमध्ये आल्याच्यानंतर जे काय फोटो तुम्हाला यूज करायचे ते फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. तर इथं आपल्याला टोटल 11 फोटो लागणार आहेत. ते फोटो जे काय तुम्ही अशा प्रकारे एक एक करून सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके, तर सर्व फोटो जे असतील ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली ॲडवरती क्लिक करायचे. जे काय फोटो आहेत ते ॲड होऊन जातील आणि आपला जो काय बीटमार्कचा व्हिडिओ तो पण ॲड होऊन जाईल. आता मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला जायचं. शेवटला आल्याच्यानंतर इथे एक तुम्हाला कॅपकटचा वॉटरमार्क बघायला मिळून जाईल. हा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काय पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो आता सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्याच्यानंतर जे काय आपला बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती आल्याच्यानंतर खालची जे काय ऑप्शन ते ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं आहे. समोर आल्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचे. मित्रांनो बघू शकता आपला जो ऑडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट झालेला अशा प्रकारे बघू शकताय. नंतर मित्रांनो आता ऑडिओ असं 2 बोटानं झूम करून घ्यायचे आपल्या प्रोजेक्टला. नंतर मित्रांनो ऑडिओचे जे काही लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे. खालचे जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे. समोर आल्याच्यानंतर इथे एक तुम्हाला बीटचं ऑप्शन बघायला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला स्क्रीनवरती जिथं जिथं बीट पडताना दिसतंय बघू शकता वर स्क्रीनवरती इथं तुम्हाला फ्लॅश चमकत आहे. नंतर इथं जे काय बीट 1 आहे ते चेंज होत आहे बघू शकताय. तर बीट 2 जिथे बदलते तिथे येऊन तुम्हाला फक्त बीट ॲड बीट करून घ्यायचे. नंतर समोर यायचं जिथं जिथं तुम्हाला अशा प्रकारे बीट पडताना दिसते तिथे येऊन फक्त तुम्हाला जे काय बीट आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे बघू शकताय. तर शेवटपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला जे काय बीट आहे ते ॲड करून घ्यायच्यात. तर मी फास्टमध्ये ॲड करतो कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत चाललेला आहे. तर तुम्ही बीटनुसार आपले जे काय बीट आहे ते ॲड करून घ्या. ओके, तर मित्रांनो बघू शकता इथं टोटल आपले 11 बीट आहेत. तर मी अशा प्रकारे शेवटपर्यंत बघू शकता बीट आपल्याला ॲड करून घेतलेले आहेत. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. एवढं झाल्याच्यानंतर आता बघू शकता अशा प्रकारे आपले जे काय बीट आहेत ते ॲड झालेले तुम्हाला सॉन्गवरती बघू शकता. सॉन्गवरती जे काय डॉट आलेले आहेत ते म्हणजे आपले बीट आहेत. ओके, एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काय आपला बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ डिलीट केल्याच्यानंतर जे काय आपले फोटो आहे ते फोटो अगोदर 2 बोटानं पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचे. तर प्रॉपर फोटोनुसार जे काय तुमचे फोटो असतील ते फोटो प्रॉपर तुम्ही झूम करून घेऊ शकता. ओके, तर सर्व फोटो मी झूम करून घेतो. तुम्ही पण फास्टमध्ये झूम करून घ्या. तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत आपले जे काय फोटो आहे ते झूम करून घेतलेले आहेत पूर्ण स्क्रीनवरती. नंतर मित्रांनो आता सुरुवातीला यायचं आहे. प्रोजेक्ट थोडा लहान करा अशा प्रकारे ठेवा. नंतर मित्रांनो जे काही जिथंपर्यंत आपली बीट आहे त्या बीटवरती जी काही टाईमलाईन आहे बघू शकता उभी लाईन, ह्या उभ्या लाईनला फक्त आपल्या जी काय बीट आहे त्यावरती घेऊन यायचं आहे. नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचं आहे आणि समोरचा जे काय पार्ट उरलेला आहे तो तुम्ही डिलीट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला जे फोटो आहे पहिला ते प्रॉपर आपला बीटमध्ये ॲड झालेला अशा प्रकारे. नंतर तुम्हाला समोरच्या जिथं समोरची बीट आहे तिथे यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं, फोटोला स्प्लिट करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे सेम जिथं जिथं आपली बीट आहे तिथे येऊन फक्त फोटोला स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे. तर जेवढे काय फोटो आहेत ते बीटनुसार तुम्हाला बीटमध्ये प्रॉपर ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून घ्या. मी पण ॲड करून घेतो आहे. तर बघू शकताय. तर मित्रांनो तोपर्यंत जर अजून कोणी व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या. जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं झाला आहे. तर अशाच प्रकारचे आपल्याला जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळून जातील. आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे आणि जे काय प्रॉब्लेम असेल ते पण तुम्ही मला सांगू शकता. ओके,
तर मित्रांनो शेवटला यायचं, शेवटला आल्याच्यानंतर जे काय सॉंगवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे आणि फोटोला अशा प्रकारे फोटो जो आहे तो बरोबर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ओके, दोन्ही लेवल एकच झाले पाहिजेत अशा प्रकारे फोटो सेट करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर आपला जे काही इंटरफेस आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ओके, तर एवढं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे आहेत. तर ते ऑलरेडी मी एका प्रोजेक्टमध्ये ॲड करून ठेवलेले आहेत. जशा प्रकारे सांगेल तशा प्रकारे जे काय इफेक्ट आणि ॲनिमेशन आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी जे आहे ते आपला प्रोजेक्ट जे आहे तो ओपन करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता मी इथं ऑलरेडी आपले जे काय ॲनिमेशन आणि इफेक्ट आहेत ते ॲड करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, जे का पहिला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो पहिला जे काय फोटो आहे पहिल्या फोटोला तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं, समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं. नंतर तुम्हाला इथं डिस्टॉर्ट राईट हा जो काय ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. नंतर राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्टचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करून 4 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरचं जे काय फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. हा जो काय फोटो तो आपला 5 नंबरचा फोटो आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्रॅव्हल इन हा जो काय ॲनिमेशन आहे हे तुम्ही स्क्रीनवरती नाव बघू शकताय. तर हा ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. खालची जी लाईन आहे हिला फुल ठेवायचं आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकताय टर्बोलेन्स 3 हा जो काय ॲनिमेशन आहे हा सिलेक्ट करून ॲड करायचा आहे, लाईनला फुल ठेवायचे, राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला नेहमी फ्रेम हा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करायचा आहे, लाईन फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. नंतर तुम्हाला इथं पुल्स हा जो काय ॲनिमेशन आहे हा सिलेक्ट करून ॲड करायचा आहे, राईटवरती ही लाईन फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. नंतर इथं तुम्हाला बघू शकताय डायनामिक कंपोसाईट हा एक ॲनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. ह्याची लाईन फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला बघू शकताय लायटिंग पायसेस अशा प्रकारे एक ॲनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ॲड करायचा, लाईन फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे, समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं बघू शकता स्पाइस लेप अशा प्रकारे एक ॲनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे, लाईन फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर सर्व ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला याच्यानंतर इथं तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन बघायला मिळून जाईल. तर जे काही इफेक्ट आहेत ते मी 2 ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत. तर हे दोन्ही इफेक्ट जे आहेत ते मी डिलीट करतो. ओके, तुम्हाला सांगण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ आता इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच बघू शकता इथं तुम्हाला डायमंड झूमचा एक इफेक्ट बघायला मिळून जाईल. जर इथे नाही भेटला तर हा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये नक्कीच मिळणार आहे. तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच येऊन जा. इथं आल्याच्यानंतर डायमंड झूमचा काय हा इफेक्ट आहे तर हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे, सिलेक्ट केल्यानंतर क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. आता इथंपर्यंत प्रॉपर आपला ॲड झालेला आहे, बघू शकता. सुरुवातीचे 3, 4 आणि हा जो काय 5 नंबरचा फोटो आहे, ह्या 5 नंबरचा जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंत ठेवायचा. अशा प्रकारे 5 नंबरच्या अशा प्रकारे फोटोपर्यंत ठेवल्याच्यानंतर तुम्हाला इथूनच समोरचा जे काय 6 नंबरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे. त्याच्या लेवल आल्याच्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. नंतर तुम्हाला इथं बघू शकता नाईट क्लबच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नाईट क्लबमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्हाला शेक नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर जे काय इफेक्ट आहे ते तुम्ही इथं सापडून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा जो काय इफेक्ट आहे शेक, हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची लेंथ जी आहे ह्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवल्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती जायचं आहे. ह्याची जी स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला 15वरती ठेवायची आहे. तर बघू शकता 15 आणि इंटेन्सिटीला ह्याच्या 20वरती ठेवायचे. नंतर राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हे तुम्हाला बघायला मिळून जाईल. नंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं यायचं बघू शकताय समोरचे 4 इमेजेस सोडून तुम्हाला जे का 5वा नंबर सुरू होते तिथं यायचं आहे. इथं तुम्हाला बॅक यायचं आहे, ओव्हरलीवरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे, फोटोच्या ऑप्शनवरती जायचं आहे. मी एक तुम्हाला आवकोटून अशा नावाचा एक PNG दिलेला, हा PNG तुम्ही सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा PNG आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ह्याला थोडं लहान करून अशा प्रकारे वरी सेट करायचे आहे. तर बघू शकता मधोमध अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. नंतर इथं जी काय 6 नंबरचा फोटो त्याच्यावरती जायचं आहे. ही जी काय लेअर आहे इथंपर्यंतच ठेवून एक्स्ट्रा पार्ट जो आहे स्प्लिट करून
जो काय पार्ट उरलेला आहे हा डिलीट करून घ्यायचा आहे. प्रॉपर इथपर्यंत हे जी फोटो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे नंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲड ओव्हरलीवरती क्लिक एक तुम्हाला अशा प्रकारे इमोज PNG दिलेला आहे, तो पण ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा PNG आहे. हा ॲड केल्याच्या नंतरची लेंथ जी आहे ती व्हिडिओ जिथपर्यंत आपल्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची. नंतर हा जो PNG ह्याला मध्ये आजवर घ्यायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय. तर असं तुमच्या फोटोमध्ये प्रॉपर असं ठेवून घ्या. ओके, तर हे एक साईड आल्यामुळं ते सेट होत नाही, तर प्रॉपर अशा प्रकारे मधोमध सेट करून घ्यायचं आहे. तर मग अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ बघू शकता रेडी झालेला आहे. तर तुम्ही ते प्ले करून बघू शकता. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. इथंवरी तुम्हाला HD अल्ट्रा HDवरती क्लिक करायचं आहे. वरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून वरी जे काय एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.